लाभोयसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभोयसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढोयसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभोयसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आसा वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभोयसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना ऐसे लाभ भान देगा देवदान शरणात ध्यान राहू देगा अमृताची वेळ अमृताचा धुमा भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा मानवी जीवन हे एका रथाप्रमाणे असून जीवनातील आदान प्रदान दोन चाके आहेत. एका हाताने द्या तर दुसऱ्या हाताने आपल्या मिळते. फुकट मिळाल्याची किंमत क्षणभर असते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट मानवाच्या उपयोगाची असते. त्याचा उपयोग कसा करायचा याची शिकवण मानवाला पाहिजे. भगवंत भक्तीचा भुकेला असतो. भगवंतांची कसलीही अपेक्षा न करता मनापासून भक्ती केली तर मानवी जीवन सार्थकी लागेल. परमार्थातूनच मानवी जीवनात सुख समाधान अन शांती लाभते असे मत हबब ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी व्यक्त केले. ज्याला देत गेला याला म्हणायचं दातृत्व प्रधान व्यवहार. वर्ग क्रमांक दुसरा या वृत्तिलोकात असाही एक घटक आहे ज्याने कोणाला दीड तबडी तर दिली नाही पण लोकांचं मात्र घेतल्याशिवाय राहिला नाही. एक व्यवहार असा चालतो की ग्रहणत्व प्रधान व्यवहार म्हणजे काही लोक फक्त घेतच राहतात. वर्ग पहिला दातृत्व प्रधान व्यवहार देणारा वर्ग. वर्ग दुसरा ग्रहणत्व प्रधान व्यवहार घेणारा वर्ग. आणि वर्ग तिसरा आजच्या अभंगातला काहीतरी द्यायचं आणि मग काहीतरी घ्यायचं. याला आपल्या नगरी भाषेत साठ लोट म्हणते. जेवारी घ्या घाव्याला भर आणि बाजरी द्या घाव्याला भर. वा याला म्हणायचं आदानत्व प्रधानत्व साठ लोट. कसं घडतं बरं धर्मशास्त्राने याचा खुलासा केला. शाखा क्रमांक 1 या मृत्यूलोकात व्यवहाराची पहिली शाखा आहे का. आपल्या मृत्यूलोकातला एक घटक वर्ग असा की त्यांच्या जीवनात हाच व्यवहार चाललाय. कोणता. दातृत्व प्रधान व्यवहार. असे काही वर्ग या मृत्यूलोकात की ज्यांनी फक्त समाजाला दिलं घेतलं काहीच नाही. कोण कोण आहेत असे 7 जण आहेत. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना एते परोपकारार्थम युगे किंवा भुवी देवेन निर्मिता. धर्मशास्त्रकार सांगतात हे 7 पदार्थ आहेत की जे समाजाला फक्त देत गेले. विठ्ठल. बुधवार दिनांक 4 मार्च रोजी वाळकी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. या कलशारोहणाकरता गावातील सर्व गोरगरीब या ठिकाणी असलेले जे भाविक आहेत त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त राज्य पुरस्कार विजेते हरिभक्तपराय श्री ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी या ठिकाणी स्वहस्ते या कळसा याचा बसवलेला आहे. त्यानंतर श्री हरिभक्तपराय राज्य पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांचं जैन हरिकीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. या हरिकीर्तनामधून त्यांनी दातृत्व ग्रहणत्व आणि लाटेश्वर त्यांनी या ठिकाणी आपल्याला
कसं वापरलं जातं जीवनामध्ये आणि जीवनामध्ये काय वागलं पाहिजे ही उत्तम माहिती जनतेला दिली. व सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी कसं जगावं, कसं राहावं हे उत्तम त्यांनी मार्गदर्शन दाखवून दिलं. त्यानंतर या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. ह्या महाप्रसादासाठी या भागातील वाळकी आणि वाळकी परिसरातील सर्व भाविक भक्त, त्याचप्रमाणे माऊलीवर प्रेम करणारे अनेक भक्त या ठिकाणी हजर राहिले आणि त्यातल्या अनेक संत म्हणजे रायतळ्याचे साबळे महाराज असतील, यशवंतराव थोरात महाराज असतील, असे अनेक महाराज जे आहेत या ठिकाणी हजर राहिले. तेच या सर्वांचं, वाळकी गावाच्या सर्व ग्रामस्थांचं, त्याचप्रमाणे भाविक भक्तांचं आम्ही वाळकीची या विठ्ठल समितीची जी समिती आहे त्या समिती आभार मानते. धन्यवाद. नगर तालुक्यातील वाळकी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशरोहण कार्यक्रम प्रसंगी राज्य शासन पुरस्कार प्राप्त हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांची कीर्तन सेवा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांच्या सहकार्यातून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरावर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या हस्ते कलश बसविण्यात आला. सकाळी कलशाची मुख्य पेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. संतोष डोंगरे यांनी कलश पूजेचे पौराहित्य केले. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, सरपंच शरद बोठे, धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार, रमाकांत बोठे, रमेश धोंडे, मामासाहेब भालसिंग, पंडित आप्पा बोठे, सोपतराव कासार, केशव नाईक, चंद्रभान बोठे, अशोकराव बोठे, हबप दासाअण्णा भालसिंग, गोरख बोठे, बाबासाहेब कासार, अजिनाथ भालसिंग, रामशरण काळे, नामदेव बोठे, जगन्नाथ आढाव, खंडू गुरुजी कासार, राम भालसिंग, गणेश भालसिंग, विठ्ठल सुपेकर, भाऊसाहेब सुपेकर, संजय भालसिंग, ज्ञानेश्वर कासार, प्रमोद कासार, आशिष कासार, मोहनराव बोटे, बाजीराव कासार, ज्ञानेश्वर जासूद, आसाम खांदवे आदी उपस्थित होते. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.